राम राम. या राम या राम. या या बसा. नमस्कार. नमस्कार. घर सापडले ना व्यवस्थित? हो, गुगल मॅप पेक्षाही आम्हाला शेजारच्या काकूने जास्ती माहिती दिली. आणि आम्ही दोनदा पुढे गेलो, पण शेजारच्या काकू म्हणाल्या की तुम्ही स्थळ बघायला आलात. मग मला समजलं. हे घर वगैरे छान बनवलंय. हो, आमच्या मुलीनेच केले सगळं. आर्किटेक्ट ही ती. अरे वा, तुमचं गाव कोणतं? पुणेकरच आहे मी. हा, मूळ गाव? कराड. मुलीला बोलवा आता. पूजा ये बाळा. नाही नको. नको असं. रोहन तू घे. नाही नको. मुलगी गोड दिसते. हो. नाही नको. घ्या ना. बिस्किट पाहून मला आधीच प्रेम झालंय. घ्या ना अजून. अरे मी क्वालिटी चेक करते फक्त. काय माहिती. मुलगी काय करते? मी आर्किटेक्ट आहे. मला कुकिंगची आवड आहे आणि मी कुकिंगचं चॅनलही चालवते. मग तर रोहनचं भविष्य सुरक्षित. हा तर चहा सुद्धा युट्यूबवर बघून करतो. अगं एकदाच जास्त मीठ टाकलं होतं मी चहात. एकदा अजून त्या चहाचा स्वाद माझी जीभ विसरली नाही. दादा मुलगी सुंदर आहे. आपण फोनवरती बोलणं करून घेऊ आणि लवकरच लग्नाची तारीख काढू. हो, मुलगा पण आवडला आम्हाला आणि लवकरात लवकर मुहूर्त काढू. येऊ मग आम्ही. राम राम. राम राम. मागचं लाईट बिल आणि हे लाईट बिल थोडं जास्तच वाटतंय. जास्त आलंय. सुयोग काय हे बाबा? बघ रे जरा, लाईट बिल जास्तच आलंय. जरा ऑफिसला जाशील तर ते पण ऑफिसला जाऊन चेक कर आणि लाईट बिल पण भरून ये. हे बघ इथे जास्त आलंय. मागच्या वेळेस कमी आलेलं. ओके ओके चालेल. तेवढं ओके. भरून येशील चालेल. आणि विचारून येशील. ठीक आहे. यस. काय करून घेतलं या पोरीने. अगं अगं पडून राहा.
काय झालं? काही नाही, पायावर पडले म्हणून पाय दुखवला. डॉक्टरकडे गेली होती का? हो आई. काय बोलले डॉक्टर मग? काही नाही, पायाला लागल्यामुळे थोडा पाय दुखावलाय. 2 दिवसात बरं होईल असं म्हटलंय. बरं असू दे, काळजी करू नकोस. मी आहे ना. तुला कुठे बाहेर जायचं असेल तर मला आवाज दे, मी आहे. हो आई. हे बाई, तू रडलेली चांगली दिसत नाही. तू आहे तशीच राहा. शांत हो म्हटलं ना मी. नाही आई. बघ हा, नाहीतर मी माझा सासू पण दाखवेल मग. घे आईच्या, घे. ताई, मला माफ करा. अगं, तुझ्या जागी जर माझी छोटी बहीण असली असती तर मी असं राग धरला असता का? हं? काळजी घे. अगं, भांडणी कुठे होत नाही. 4 दिवस मायलेकी एकत्र आल्यात तरी त्यांच्यात भांडणी होतात. आणि तुम्ही दोघी मला माझ्या लेकीपेक्षा कमी थोडी आहात. बाई, या पोरीने मलाही रडायला भाग पाडला. चल, कर तू आराम. हो. आई बघा ना, रोहनसाठी अजून एक स्थळ आलंय. फोटो बघा. काय आहे? गप ना आता. आता बघून आलो ना आपण एक मुलगी. बघू. ए रोहन, बघ ना रे. रोहन, ए रोहन, बघ रे. रोहन? भर दुपारी सांज सकाळी हिचा तराट असतोय फना. भर दुपारी सांज सकाळी हिचा तराट असतोय फना. आर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. आर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. सकाळ दुपारी इस्त्री करती साडीला. दररोज हळदी कुंकुवान पूजा करते गाडीला. नटापाटा करून जशी दरामध्ये बसते. मागितली भाकर खायला तशी म्हसाडा वाणी रुसते. देना माझी मी सांगू कुणा कुणा. हर दुपारी सांज सकाळी हिचा तराट असतोय फना. हर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. हर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. सकाळी उठल्या उठल्या तू माझ्यावर केस टाकतेस. चहा का नाही केला म्हणत माझ्या माग पोलिसासारखी लागतेस. तुझ्या मेकअपची किंमत बघून मी वैतागून राहिलो. तू म्हणतेस माझ्यामुळेच सुंदर दिसतोस. मग मी नुसत गप्प बसायलो. देना माझी मी सांगू कुणा कुणा. भर दुपारी सांज सकाळी हिचा तराट असतोय फना. आर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. आर भाकर खाते कणा कणा अनहांती उड्या कश दना दना. अशी कुठ फिगर असते का. आरशात बघून म्हणते धनी मी बारीक दिसते का. शांत बसलो की म्हणतेस काहीतरी लपवत अशी.
मी बोलायला लागलो तर म्हणतेस तोंड बंद ठेव, त्रास देऊ नकोस प्लीज. दैना माझी मी सांगू कुणा कुणा, भर दुपारी सांज सकाळी हिचा कराट असतोय फना. अर भाकर खाते कणा कणा अन हाती उड्या कशा दणादणा. अर भाकर खाते कणा कणा अन हाती उड्या कशा दणादणा. तुरसली की घरभर सायलेन्स मोड असतो, नाईलाजानं भीतीपोटी मी एका कोपऱ्यात बसतो. तुझी बडबड चालू झाली की रेडिओ पण लाजतो, बाहेरचा डीजे आमच्या घरामध्ये वाजतो. दैना माझी मी सांगू कुणा कुणा, भर दुपारी सांज सकाळी हिचा कराट असतोय फना. अर भाकर खाती